नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूपच चटपटीत अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतले. तर इथे मी या वाटीने मोजून अर्धी वाटी डाळ घेतले. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर 2 तास ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हीही अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. तर इथे मी पहा आधीच ही डाळ 2 तास भिजवून घेतले, अगदी सॉफ्ट झाले. आता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. तर इथे लक्षात ठेवा, पाणी आपल्याला अजिबात घ्यायचं नाही आहे. सगळं पाणी निथळून डाळ यामध्ये काढून घ्यायची, कारण हे वाटल्यानंतर आपल्याला घट्ट असं पीठ हवं आहे. तर इथे सगळी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता इथे मी अर्धा इंच आलं असं तुकडे करून घेतलं आहे, ते घालायचं आहे. यानंतर इथे वाटण्यासाठी म्हणून यामध्ये फक्त 2 चमचे पाणी मी घातलं आहे. इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि ही डाळ अशी वाटून घ्यायची आहे. तर अगदी स्मूथ अशी ही डाळ वाटून इथे मी घेतले. आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर ही सगळी वाटलेली डाळ काढून घेतले. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर चिमूटभर हिंग घातला आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करूया. हे मी मिक्स करून घेतलं. आता इथे 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ जर घरी असेल तर तुम्ही घाला. याच्याशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तांदळाच्या पिठामुळे थोडासा कुरकुरीतपणा येईल रेसिपीला, म्हणून इथे मी घालते. हे पीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता यानंतर हे आपलं तयार पीठ 3 ते 4 मिनटं मस्त असं फेटून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपली रेसिपी हलकी फुलकी व्हायला मदत होईल. तर हे मी असं फेटून घेते. तर हे पीठ मी फेटून घेतलं छान. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे. 2 चमचे इथे मी स्वीटकॉर्न घातला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा फक्त तुम्ही कांदा, शिमला मिरची इतकंच घालून सुद्धा बनवू शकता. यानंतर इथे हिरवी मिरची घातली बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर घातली. हे सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही किसलेला गाजरसुद्धा घालू शकता. भाज्या घातल्यानंतर हे पीठ मला थोडंसं घट्ट वाटतं आहे, तर इथे मी पाणी घेतलं आहे. 1 चमचा पाणी यामध्ये घालायचं आहे. आणि आता हे पहा अगदी परफेक्ट असं झालं आहे. याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे, असं घट्ट आपल्याला हवं आहे. आता इथे मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घेतलं आहे. इनोचं जे छोटं पॅकेट असतं त्यामध्ये 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट असतं. तर अर्धं पॅकेट म्हणजेच अर्धा चमचा इथे इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घातलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर हे पीठ आता आपलं तयार आहे. तर यापासून आपण नॉर्थची एक प्रसिद्ध अशी मुंगलेटची रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे पहा मी तडका पॅन गरम करून घेतला आहे. यापेक्षा जो मोठा पॅन असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये मी बटर घातलं आहे. तुम्ही जर तेल हवं असेल तर तेलसुद्धा घालू शकता. आता यावरती असं हे 2 ते 3 चमचे पीठ घालायचं आहे. थोडंसं जाडसरच हे बनवायचं आहे. असं व्यवस्थित पसरवून घेतलं. आता याच्यावरती थोडंसं लाल तिखट असं पसरवायचं आहे, दिसायला छान दिसतं.
यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता इथे मी लाल मिरची अशी लांबट चिरून घेतले ती घालायची आहे. तुमच्याकडे सुकी लाल मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा आलं तुम्ही असं लांब लांब चिरून घालू शकता. आता हे झाकून आपल्याला 2 ते 3 मिनटं खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे. तर साधारण 3 मिनटं झालेत. आपण पाहूया याला उलटून. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे आणि मस्त हे भाजलं गेलं आहे. आता हे आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाण्यासाठी याला वरून आपण असं कट करणार आहोत. इथे लक्षात ठेवा, असं आरपार आपल्याला कट नाही करायचं आहे. हे वरच्यावर याला अशा चिरा द्यायच्या आहेत. म्हणजे हे आतमध्ये कच्चं राहणार नाही, आतपर्यंत अगदी मस्त शेकलं जाईल. आता इथे जे सेंटरला मी थोडंसं बटर घातलं आहे. बटर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. पुन्हा झाकून हे दुसऱ्या बाजूने सुद्धा आता भाजून घेते. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान भाजलं गेलं आहे. पहा मस्त असं हे झालं आहे. आता वरून सुद्धा मी याला चिरा पाडून घेते अशा. तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप तुम्ही यामध्ये घालू शकता. तर हे मुंगलेट आपलं तयार आहे. दोन्ही बाजूनी मस्त असं मी भाजून घेतलं आहे. यावरती मी थोडंसं बटर आणखी घालते. इथे मी लहान मुलांसाठी बनवते म्हणून भरपूर बटर इथे मी घालते. तुम्हाला जेवढं हवं तसं तुम्ही कमी जास्त घाला. बटरमुळे याला खूपच मस्त अशी टेस्ट येते. हे तयार आहे. रंगसुद्धा पहा किती मस्त आला आहे. तर आपण काढून घेऊया. तर अगदी पाहूनच खावंसं वाटेल असं हे झालं आहे आणि चवीला तर अगदी भन्नाट लागतं. तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलं आहे. तर मुलांसाठी अगदी मस्त रेसिपी आहे. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी हे बनवू शकता. अगदी झटपट ही रेसिपी बनते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.